जय भीम, जय शिवराय सगळ्यांना. तर सध्या मी खूप न्यूज बघते आहे. छत्रपती संभाजीनगरची. ही प्रभाग क्रमांक 14 मधून वंचित बहुजनचे चारीच्या चारी उमेदवार निवडून आले होते. परंतु काही भाजपचे जे काय सत्ताधिकारी आहेत त्यांनी प्रशासनावर दबाव आणून परत रिकाउंटिंग केली आणि त्या रिकाउंटिंग मध्ये चारीच्या चारी उमेदवार पाडण्यात आले. हे कसं शक्य आहे? मतदारसंघाचा निर्णय अंतिम निर्णय असतो, तरी पण हा जो गफला करण्यात आलेला आहे, जे काही उच्च सत्ताधिकाऱ्यांनी काउंटिंग करून हे चारही उमेदवार पाडण्यात आले. कसं शक्य आहे हे? या लोकशाहीमध्ये प्रत्येकाला समानता आणि समान अधिकार आणि समान गोष्टी आहे सगळ्यांसाठी. परंतु तुम्हाला कुठला पक्ष पुढे जात आहे स्वबळावर, स्वमेहनतीवर, स्वकष्टाने जर कुठला पक्ष पुढे जात आहे, त्या पक्षाचे उमेदवार जर निवडून येत आहे स्वकष्टाने